हाय स्टुडंट्स, आज मी या टॉपिकमधले फर्स्ट एक्सरसाइजमधले काही राहिलेले सम घेणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला अडचणी असतील असे सम. बऱ्याच विद्यार्थ्यांना या सममध्ये अडचणी आहेत, अशाच प्रकारचे सम घेतोय मी. पहा, सपोज फर्स्ट सम जो आहे y इज इक्वल टू ई रेश टू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. यामध्ये काय फरक आहे ते पण सांगायचे मला. log of, sorry, this is e raised to log of a, sorry. नाउ एक फॉर्म्युला मी सांगितलेला आहे, खालचा एक फॉर्म्युला सांगितलेला आहे, a raised to log x to the base a is equal to असेल a raised to log x to the base a is equal to which is equal to x असेल. पहा, नाउ आता इथे दिलेलं आहे ई रेश टू लॉग ऑफ समथिंग दिलेलं आहे. ज्यावेळेस काहीच बेस नसतो त्यावेळेस ई हा बेस असतो आणि सेम फॉर्म्युला यूज झाल्यानंतर सपोज इथं एक्स टर्म आहे तर एफ ऑफ एक्स आहे तर विच इज इक्वल टू ए रेश टू लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस ए. एचा रोल करतो ई, हा एक कॉन्स्टंट आहे. ईची व्हॅल्यू असते ई इज इक्वल टू 1.71782 अशी 7182 अशी व्हॅल्यू आहे. इन्फानाइट डिजिटपर्यंत आहे, तो इरॅशनल नंबर आहे. आणि ई हा एक लॉगॅरिथमिक बेस नंबर आहे, इरॅशनल नंबर आहे. याच्यासाठी नोटेशन ई यूज केलेलं आहे. ए कॉन्स्टंट आहे, ए रेश टू लॉग एक्स टू द बेस ए इज इक्वल टू एक्स असतो. ज्यावेळेस लॉगमध्ये काहीही बेस नसतो त्यावेळेस ई बेस असतो. आणि इथं फॉर्म्युला होतोय ई रेश टू लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस ई आणि विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स भेटून जाईल. आपल्याला वाय भेटणार आहे, फक्त काहीही बेस नाही म्हणल्यानंतर फक्त काय असेल ई. मी लिहून काढलाय. आणि नाव सम भेटतोय लॉग ऑफ, सॉरी, ई रेश टू लॉग एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असतं. एफ ऑफ एक्स हा ब्रॅकेट होल्ड करतोय आणि तो झालेला आहे विच इज इक्वल टू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. ज्यांना समजलं नाही त्यांनी परत रिव्हर्स घेऊन पाहू शकताय काय म्हणायचं आहे ते. नाउ नेक्स्ट आणखी एक रूल सांगितलेला आहे, लॉग ए रेश टू एम इज इक्वल टू एम टाइम्स लॉग ए. हा रोल फॉर्म्युला सांगितलेला आहे. एचा पॉवर एम आहे, एचा पॉवर एम असेल तर लॉग एचा पॉवर नाही आहे, लॉग ए ब्रॅकेटचा पॉवर नाही आहे, फक्त एचा पॉवर आहे. इथं लॉग एक्सचा स्क्वेअर आहे, एक्सचा स्क्वेअर नाही आहे म्हणल्यानंतर वायला व्यवस्थित लिहायचं आहे. पण इथं एक्सचा स्क्वेअर आहे, हा पॉवर पुढे घेता येईल युझिंग दिस फॉर्म्युला. याच्यासाठी काही फॉर्म्युला नाही आहे. आपल्याला भेटतंय लॉग एक्स स्क्वेअर मायनस 2 टाइम्स लॉग एक्स. मी अगोदर वायला व्यवस्थित लिहितोय. मी हे फॉर्म्युले यूज केलेले आहेत. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy by dx is equal to असेल डेरिवेटिव ऑफ log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 टाइम्स डेरिवेटिव ऑफ log x as 2 is constant. नाउ मी डेरिवेटिव्ह सांगितलेला आहे, डेरिवेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेश टू एन चा डेरिवेटिव्ह सांगितलेला आहे एन एफ ऑफ एक्स रेश टू एन मायनस 1 इंटू डेरिवेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स असा फॉर्म्युला सांगितलेला आहे. फॉर्म्युला माहिती आहे एफ ऑफ एक्स साठी. एकदा लेक्चर सुरू व्हायच्या अगोदर एकदा फॉर्म्युले पाहून घ्यायचे, एकदा रीड करायचे सर्व फॉर्म्युले. एफ ऑफ एक्सचा एन पॉवर आहे विच इज इक्वल टू एन एफ ऑफ एक्स रेश टू एन मायनस 1 इंटू डेरिवेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचा रोल करतोय लॉग एक्स मायनस 2 टाइम्स डेरिवेटिव्ह ऑफ लॉग एक्स साठी स्टँडर्ड फॉर्म्युला सांगितलेला आहे विच इज 1 अपॉन एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू 2 टाइम्स लॉग एक्स ब्रॅकेट रेश टू 1 इंटू डेरिवेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स मायनस 2 अपॉन एक्स झालेला आहे. 2 इंटू 1 2 होऊन जाईल. नाउ विच इज इक्वल टू दोघांचाही सेम बेस एक्स आहे. मी आन्सर व्यवस्थित लिहितोय विच इज 2 लॉग एक्स मायनस 2 इज फायनल आन्सर. लागल्यास 2 कॉमन घ्या आणि ब्रॅकेटमध्ये राहील लॉग एक्स मायनस 1 अपॉन एक्स. दिस इज फायनल आन्सर dy बाय dx. तसं याला बऱ्यापैकी स्प्लिट करता येतं युझिंग रूल्स ऑफ लॉगॅरिथम, पण मी आत्ता यूज करणार नाही आहे. या सेपरेट डिफिकल्टी सॉल्व्ह करू शकतोय. यामध्ये अडचणी असतील त्या क्लिअर करता येतील. नाउ याच टाईपचा मी आणखी एक सम घेतोय, लॉगॅरिथमवरती सम आहे, तशा अडचणी कमी होतील. सम तसे सिंपल आहेत पण बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये काही अडचणी येऊ शकतात, म्हणून मी हे सम घेतोय. नाउ सेकंड सम आहे लॉगवरती जे डिपेंड आहे. y इज इक्वल टू सम दिलेला आहे लॉग ऑफ लॉग एक्स, लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर, लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर असा सम दिलेला आहे. तसा लॉगॅरिथमिक एक फॉर्म्युला आहे तो सांगतोय. सॉरी, लॉगॅरिथमिक फॉर्म्युला जो आहे तो आहे लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे लॉग ए अपॉन लॉग बी, लॉग ए अपॉन लॉग बी.
लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू लॉग ए टू द बेस बी, बेस आहे इथं ई स्क्वेअर, मी वायला व्यवस्थित लिहू शकतोय विच इज इक्वल टू लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू लॉग ए अपॉन लॉग बी. चेक करा, मी फॉर्म्युला हा यूज केला आहे. बट बाय दिस फॉर्म्युला लॉग ए रेस टू एम इज इक्वल टू एम टाइम्स लॉग ए असतं. न्यूमरेटरमध्ये झालेलं आहे लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन डिनॉमिनेटरमध्ये होतं आहे 2 टाइम्स लॉग ई. बट लॉग ई इज 1, हा फॉर्म्युला माहीत असावा तुम्हाला. पण माहीत नसेल तर मी कशा प्रकारे लॉग ई इज इक्वल टू 1 असतं ते सांगतोय. इथं लिहितोय मी, पहा तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू लॉग ए अपॉन लॉग बी असतं. तर लॉग ई टू द बेस, काहीही बेस नाही म्हणल्यानंतर ई बेस असतो आणि लॉग ए टू द बेस बी आहे विच इज इक्वल टू लॉग ई अपॉन लॉग ई आणि विच इज इक्वल टू लॉग ई गेट कॅन्सल बिकम्स 1 होतोय. अशा प्रकारे लॉग ईची व्हॅल्यू 1 होऊन जाते आणि आपल्याला भेटतंय लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन 2 इंटू 1. वायला व्यवस्थित लिहिता येईल 1 अपॉन 2 टाइम्स लॉग ऑफ लॉग एक्स. आता डिफरन्शिएट करू, हे 2 बाहेर घेतलेत 1 अपॉन 2. डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू होऊन जाईल हाफ, कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे लॉग ऑफ लॉग एक्सचा. लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो माहिती आहे तुम्हाला, 1 अपॉन 2 इंटू लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचा रोल करतोय लॉग एक्स विच इज लॉग एक्स, पहा विच इज इक्वल टू 1 अपॉन 2 तसेच इंटू 1 अपॉन लॉग एक्स पण तसेच. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्हसाठी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे विच इज 1 अपॉन एक्स. मी ह्या लॉग एक्सला नाही मल्टिप्लाय करणार, मी पुढून लिही म्हणजे व्यवस्थित दिसेल. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर होऊ शकतं, पण तसं नाही आहे ते. हा एक्स लॉग एक्सला मल्टिप्लाय आहे आणि अँसर व्यवस्थित लिहिताना अँसर होऊन जाईल न्यूमरेटरचे सगळे 1 मल्टिप्लाय होऊन जातील 1 अपॉन 2x लॉग एक्स इज फायनल अँड बेटर अँसर डी वाय बाय डी एक्स. चेक करू शकताय. डिफिकल्टी डाऊट तुम्ही मला पर्सनली सेंड करू शकताय, तुमचे डाऊट क्लिअर केले जातील. पहा न नेक्स्ट याच टाईपचा लॉगबद्दल सम आहे, थोडासा अवघड वाटू शकतो, थोडासा वेगळा वाटू शकतोय, पण असायला सिंपल आहे. 3rd नंबरचा सम आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. एफ ऑफ एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला यूज करणार आहे. सिंपल सम आहे फार. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ, डिफरन्शिएट वगैरे तुम्ही ते व्यवस्थित लिहू शकताय, लॉग ऑफ लॉग एक्स अँड विथ ब्रॅकेट स्क्वेअर. एफ ऑफ एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेज टू एन चा डेरिव्हेटिव्ह आहे एन एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, असा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला यूज करतोय एन एफ ऑफ एक्स, एनचा रोल करतोय एफ ऑफ एक्स रेज टू एन आहे, हा एफ ऑफ एक्स आहे सर्व. एन एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्सचा रोल करतोय लॉग ऑफ लॉग एक्स. चेक करू शकताय. एफ ऑफ एक्सचा रोल करतोय लॉग ऑफ लॉग एक्स विच इज इक्वल टू, हे होतं आहे 2 टाइम्स लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतोय 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग एफ ऑफ एक्स इज दिस इज लॉग ऑफ लॉग एक्स. एफ ऑफ एक्स इज लॉग ऑफ लॉग एक्स, पाहू शकताय ना. डेरिव्हेटिव्ह याचा काढायचा आहे आपल्याला, तोपर्यंत मी याला व्यवस्थित लिहितोय 2 टाइम्स, हा डिनॉमिनेटरमध्ये जाईल 2 टाइम्स लॉग ऑफ लॉग एक्स. या टाईपचे सम CET मध्ये वगैरे असू शकतात बऱ्याच वेळेस, विच इज लॉग ऑफ लॉग एक्स. इथं होतंय लॉग ऑफ लॉग एक्सचा, लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचा रोल करतोय लॉग एक्स, चेक करू शकताय ना. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स असतो 1 अपॉन एक्स, क्लिअर होऊन जाईल विच इज इक्वल टू 2 टाइम्स लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ लॉग एक्स इंटू 1 अपॉन लॉग एक्स. चेक करा, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स असतो फक्त 1 अपॉन एक्स. मला याला फक्त व्यवस्थित लिहायचं आहे, तर इथपर्यंत पण आन्सर बेटर असेल, पण यापेक्षा आपण बेटर आन्सर लिहू शकतोय 2 टाइम्स लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स इंटू लॉग एक्स इंटू दिस इज लॉग ऑफ लॉग एक्स. फक्त रीड करायला आपल्याला व्यवस्थित व्हावा म्हणून मी टर्म उलट्या सुलट्या लिहिलेल्या आहेत. हे क्लिअर असावं. तुम्ही आन्सर तसे क्रॉस चेक पण करू शकताय, तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. नाउ नेक्स्ट जो सम आहे तो सम आहे 4th नंबरचा सम आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स स्क्वेअर, सॉरी सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर.
y इज इक्वल टू आहे लॉग ऑफ सेक ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर. लॉग ए रेज टू एमचा फॉर्म्युला यूज करता येणार नाही. लॉग ए हा सगळा आहे, त्याचा काहीही पॉवर नाहीये, त्यामुळे तसा कोणताही फॉर्म्युला यूज होणार नाहीये. मला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. पहा, dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ सेक ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर. लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतोय, लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतोय 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग एफ ऑफ एक्स इज दिस सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर. पहा व्यवस्थित विद्यार्थ्यांनो, सेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? सेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहितोय मी डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एफ ऑफ एक्स. तुम्हाला सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल तर सेक एफ ऑफ एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह येईल. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणून मी सांगतोय की तुम्ही सर्व फॉर्म्युले एकदा लिहित चला. रोज एकदा फॉर्म्युले लिहिले तर डेरिव्हेटिव्ह संपेपर्यंत तुमचे एकदम परफेक्ट फॉर्म्युले होतील ना. आणि इथून पुढचा डेरिव्हेटिव्ह फार सिंपल होऊन जाईल. ज्यांनी रेग्युलर होमवर्क केला आहे त्यांच्या लगेच लक्षात येईल. इथून पुढचा डेरिव्हेटिव्ह फारच सिंपल होऊन जाईल. पहा, 1 अपॉन सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर आहे. सेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह वापरतोय. सेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. पहा, एफ ऑफ एक्सचा रोल करतोय ई रेज टू एक्स स्क्वेअर. ई रेज टू एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काढायचा एफ ऑफ एक्सचा ई रेज टू एक्स स्क्वेअरचा. पण इथं सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर आणि सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल होतात आणि आपल्याला भेटतंय टॅन ई रेज टू एक्स स्क्वेअर. मल्टिप्लायमध्ये होते, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून सहज कॅन्सल करता आले आपल्याला. टॅन ई रेज टू एक्स स्क्वेअर ई रेज टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह पहा, विच इज ई रेज टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज एक्स स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्हसाठी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आणि डेरिव्हेटिव्ह इज 2x. प्लीज चेक, विच इज इक्वल टू 2x इंटू ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ई रेज टू एक्स स्क्वेअर. दिस इज फायनल आन्सर dy बाय dx. तुम्ही हे पण आन्सर चेक करू शकता. तुम्ही जास्त करून अगोदर फॉर्म्युले जर लिहिले तर बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होऊन जातील. हा विद्यार्थ्यांना, नेक्स्ट याच टाईपचे काही सम आहेत. थोडेसे काही लोकांना अवघड वाटू शकतात ते पण सम, म्हणून मी घेऊन टाकतो. पहा, y इज इक्वल टू डबल ट्रिपल चेन रूल यूज करतात त्यासाठी सम आहेत. y इज इक्वल टू, मला वाटतं 5th नंबरचा सम असू शकतोय. y इज इक्वल टू साइन ऑफ साइन रूट एक्स. साइन ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स. मुद्दामून घेतलेले आहेत असे काही सम, जे झालेले नव्हते असे. y इज इक्वल टू साइन ऑफ साइन रूट एक्स. पहा, dy बाय dx इज इक्वल टू काय होतंय? dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्स माहिती आहे सगळ्यांना. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स येत असेल तर साइन एफ ऑफ एक्स पण येईल. साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मी मुद्दामून फॉर्म्युला लिहिला आहे लवकर लक्षात येण्यासाठी. विच इज इक्वल टू साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. पहा, एफ ऑफ एक्स काय आहे? हा सगळा रूट ऑफ रूट एक्स, रूट ऑफ साइन रूट एक्स. प्लीज चेक, विच इज इक्वल टू कॉस रूट ऑफ साइन रूट एक्स. आता हे कसं आलेलं हे काय एकदाच लक्षात ठेवायचंय, पुढच्या वेळेस डायरेक्टच लिहित चालायचंय. रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो, मी लागल्यास फॉर्म्युला लिहितोय सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येत असेल तर रूट एफ ऑफ एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह येऊन जाईल. रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. पहा, एफ ऑफ एक्सचा रोल कोण करतोय? रूट एफ ऑफ एक्स म्हणजे आतला पार्ट. रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. पहा, एफ ऑफ एक्सचा रोल करतोय साइन रूट एक्स. एफ ऑफ एक्सचा रोल करतोय साइन रूट एक्स. साइन एफ ऑफ एक्सचा तर फॉर्म्युला लिहिलेला आहे तोच यूज करायचा इथं. आन्सर व्यवस्थित लिहिताना हे होतंय, हे न्यूमरेटरला जाईल इथं कॉस ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स अपॉन 2 रूट साइन रूट एक्स इंटू साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचा रोल करतोय रूट एक्स. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्ससाठी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1/2 रूट एक्स and becomes cos of root of sin root x upon 2 root sin root x.
हे रूट साईन एक्स कॅन्सल करता येणार नाहीत. हा कॉसचा थिटा आहे, म्हणजेच जर तुम्हाला दिलेला आहे साईन 30/30 तर हे 30 कॅन्सल करणं चुकीचं असेल. साईन 30/30 दिलेलं आहे तर हे 30 कॅन्सल करता येणार नाही, हे चुकीचं असेल. तसा प्रकार होऊन जाईल कॉस थिटा अपॉन हे थिटा, पण ते कॅन्सल करता येणार नाही. इंटू कॉस रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1/2 रूट एक्स. यापेक्षा जास्त बेटर लिहिण्याचा प्रयत्न करू नका. जशी आन्सर तुम्हाला जर बोर्ड पेपरमध्ये आन्सर लिहायचा असेल इथपर्यंत तुम्हाला फुल मार्क्स दिले जातील. CET वगैरेसाठी काय ऑप्शन आहेत ते ऑप्शन पाहून आपल्याला या गोष्टी ॲडजस्ट करता येतात. काही वेळेस 2 × 2 4 मल्टिप्लाय केलं असतं, आन्सर डिनॉमिनेटरमध्ये असतं 4 रूट एक्स इंटू रूट ऑफ साईन रूट एक्स, अशा प्रकारचा डेरिव्हेटिव्ह असू शकतो. पहा नेक्स्ट याच टाईपचा सम घेतोय y इज इक्वल टू 6 नंबरचा सम आहे. y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. y इज इक्वल टू दिलेला आहे साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. तसा डेरिव्हेटिव्ह हा घेताना डायरेक्ट घेतोय मी डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स. तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस एखादा क्वेश्चन समजेल त्यावेळेस तुम्ही तो क्वेश्चन मनाने करून पाहायचा आहे, किंवा अगोदर आन्सर पहा आणि समजून घेतल्यानंतर तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे केलं पहिल्यापासून सर्व एक्सरसाइज, काही विद्यार्थ्यांनी अजूनही एक्सरसाइज स्टार्ट केलेल्या नाहीत त्यांच्यासाठी की तुम्ही सर्व एक्सरसाइज एकदाच करा, तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. जरी शक्य नसेल एका दिवशी 2-2 व्हिडिओ जरी पाहिल्या तरी पण तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. म्हणून गॅप नका पडून देऊ. डेरिव्हेटिव्ह समजण्यासाठी तुम्हाला कंटिन्युटी जास्त महत्त्वाची आहे. आता ही एक्सरसाइज झाल्यानंतर आपल्या एक्सरसाइज थोड्याशा फास्ट होऊ शकतात, म्हणजे तुम्हाला सहजासहजी लक्षात येईल. पहिल्या एक्सरसाइजमध्येच मला चेन रूल व्यवस्थित समजून सांगणं गरजेचं होतं, त्यासाठी मला जास्त लेक्चर घ्यावे लागले. पहा dy/dx इज इक्वल टू, ऑफलाईनमध्ये असतं तर मी तरी पण 2-4 लेक्चर दिले असते. साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेज टू एन, तुम्ही म्हणता एफ ऑफ एक्स रेज टू एन का फॉर्म्युला यूज करतोय, साईनचा स्क्वेअर म्हणजे काय असतं ते सांगतोय. साइन स्क्वेअर थिटा जर असेल तर ते ओरिजिनली असतं साइन थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर असतं. कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर असतं. तसाच प्रकार आहे साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे, मी याला आणखी व्यवस्थित लिहितोय साइन एक्स स्क्वेअर थिटा एक्स स्क्वेअर आहे त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह घेतो याचा मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स स्क्वेअर, इथं थिटाचा रोल एक्स स्क्वेअर करतोय आणि ब्रॅकेट रेज टू एन आहे. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू असतं साइन थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर, थिटाचा रोल इथं एक्स स्क्वेअर करतोय त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. एफ ऑफ एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला यूज करतोय एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. पहा इथं एफ ऑफ एक्सचा रोल करतोय साइन एक्स स्क्वेअर, इथं एफ ऑफ एक्सचा रोल करतोय साइन एक्स स्क्वेअर, लक्षात आलं असावं. मायनस एफ ऑफ एक्स रेज टू एन आहे एन एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्सचा रोल करतोय कॉस एक्स स्क्वेअर. नाव विच इज इक्वल टू 2 टाइम्स साइन एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 1 म्हणजे नाही लिहिलं तरी चालेल इंटू साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एफ ऑफ एक्स आहे विच इज कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्सचा रोल एक्स स्क्वेअर करतोय. चेक करा मायनस 2 टाइम्स कॉस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 2 मायनस 1 म्हणजे 1च आहे, ते नाही लिहिलं तरी चालेल. कॉस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल मायनस साइन कॉस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. कॉस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस मायनस बिकम प्लस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्सचा रोल एक्स स्क्वेअर करतोय. इथं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x होऊन जाईल. आन्सर व्यवस्थित लिहिण्यासाठी पहा विच इज इक्वल टू 2 टाइम्स साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x प्लस 2 टाइम्स कॉस एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. चेक करा दिस इज 2x इंटू 2 इज 4x, 2x इंटू 2 इज 4x sin x square into cos x square plus again 2x into 2 becomes 4x cos x square into sin x square.
इथं कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन थिटा झालं तर हे मायनस मायनस बिकम प्लस करून टाकलंय मी डायरेक्ट. बट दिस इज 4x साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. दिस इज अगेन 4x साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. ह्या सेम टर्म आहेत. हे 4x आहेत, हे 4x लागल्यास मी या दोघांमधून काय कॉमन काढू शकतोय. ठीक आहे, हे 4x साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर, 4x साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर बिकम्स 8x साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. दिस इज फायनल आन्सर. मी इथं ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला काही यूज केलेला नाही आहे. तसा इथे एक ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला यूज करता येतो, पण तो न यूज करता मी लिहिलेला आहे. यामध्ये एक स्टेप करता येते, पण मी यूज करणार नाही आहे, कारण त्याबद्दल तुम्हाला त्या फॉर्म्युल्याबद्दल माहिती नाही आहे. तुम्हाला याच्या नंतरच्या एका स्टेप नंतर तुम्हाला मागं जे काय आन्सर दिलेलं असेल ते आन्सर असेल. ठीक आहे स्टुडंट्स, मी आजपासून म्हणजे पुढच्या लेक्चरपासून मी पुढची एक्सरसाइज घेणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, आणि तिथून मे बी आपला डेरिव्हेटिव्ह चॅप्टर जास्त स्पीड घेऊ शकतोय. ठीक आहे स्टुडंट्स, नाऊ स्टॉप हिअर. थँक्यू.